अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रयाय नमः. ओम द्रां दत्तात्रयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ध्यानम बालक प्रभमिंद्र नील जटिल भस्मा गोजल ज्वल ज्वलम शांतम नाद विलीन चित्तम पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञे सनकादिभि परिवृत्त सिद्धे समारिधम दत्तात्रेया मुमास्महे रिद्धि मुदा देह सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने परी सांप्रत कली दारुण जनान जमे पवित्र चरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होई सकलांचे. ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्री अनुसया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहूर गडी राहून अनंत लीला करीत असे. यदु अलकर परशुराम कार्तवीर राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीज मंत्र पठने प्रकटे श्री दत्त ऐसे महात्मे अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसे नोहे दत्तमूर्ती. सदा राहे पृथ्वीवरती लोक उद्धार करावया. करावया जगोद्धार स्वय कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी. जना सन्मार्ग दावोनी मोक्ष मार्ग लावित असे. त्याची रूपे अनंत झाली असते पुढे होत. सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी. माहूर गडे शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौर वर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर. श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरत असे. पिठापूर ग्रामात अपाळराज सुमती राहत श्री दत्तात्रेयाचे आराधित मनोभावे करोनी. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षां देही म्हणत दारी उभे राहून या. सुमती भिक्षा वाढत पोट भरी जेवा म्हणत. प्रसन्न होऊन श्री दत्त म्हणती काय हवे तुते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात. विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मदतैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त. दिव्य तेज पाकत विस्मय ती पाहत असे. पिठापुरा आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त. श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पिताचे सुख देत. मग जाती हिमालयात दर्शन घ्यावया भक्ताचे. तेथून येती वाराणसीत
काही काळ राहती गुप्त, एवोनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते. तेथुनी कुर्वापुरात अंती स्थायिक होत. दूर दुरोणी लोक येत स्वामी दर्शना कारणे. महिमा होई समित अमित, अन्नदान होई नित्य. कुर्वपुर महासिद्ध, पीठ जाना होतसे. पूर्वपुरी एक रजक, स्वामी ते नित्य नामस्कारित. एके दिनी त्यासे पुसत, काय हवे हो तुझ लागी? रजक म्हणे स्वामी प्रत, राजा व्हावे असे वाटत. सुखी प्राणी या जगात, एकची असे राजा तो. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत, राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मजप्रत, पुढील जन्मात होईल का? स्वामी म्हणती तयाप्रत, मीही पुन्हा अवतरत. देईन दर्शन तुझप्रत, विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ, कुर्वपुरी राहत. लोक उद्धार करीत, अमित महिमा होतसे. ऐसे परी कार्य करीत, भक्त इच्छा पुरवित. जो जे मागे त्या ते देत, महास्वामी अवधार. श्री गुरुचरित संक्षिप्त सारभूत येथे पाहत, श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुर्वपुरी प्रकटले. अध्याय पहिला, ओवी संख्या 31. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रयाय नमः. कुर्वपुरी राहती श्री दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ अनेक लीला दावित, लोक उद्धार कारणे. ऐसे काही वर्ष जात, मग म्हणती भक्तांप्रत, आम्ही आता होऊ गुप्त, येथोनी या अवधरा. होऊ येथुनी गुप्त, जाऊनी राहू कर्दळी वनात. काही काळ तप करीत, राहू आम्ही तेथे वरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात. नरसिंह सरस्वती नामे प्रख्यात, होऊ आम्ही अवधरा. ऐसे सांगोनी भक्तांप्रत, कृष्णा नदीत होती गुप्त. श्रीशैल्य पर्वती प्रकटत, महास्वामी अवधरा. काही काळ राहोनी तेथ, कर्दळी वनी प्रवेशत. समाधी लावोनी पैसेत, काही वर्षे तेथवरी. समाधीथे विसर्जनी, अवतार घेती श्रीपाद मुनी. कारंजा ग्राम म्हणूनी, महाराष्ट्रात अवधरा. तेथे अवतार घेत, उबसता ओम म्हणू लागत. लोक आश्चर्यचकित म्हणती, दिव्य बालक हे. न रडे न मागे काही, बालक ओम म्हणत राही. सदा हास्य करीत राही, ओम ऐसे म्हणून या. दिव्यास रात्र ओम म्हणत, ओम ध्वनी गृही गुंजित. ओम प्रकटला म्हणत, लोक विस्मये तेथवा. ऐसे जाती वर्षे 7, बालक ओम राहे म्हणत. परीन काही बोलत, चिंतित होती सर्वही. इतरे जण जे बोलत, ते सर्व कळे बालकाप्रत. परी प्रत्युत्तरी ओम म्हणत, आणिक काही बोलेना. अंती पुसती तयासी, सांग तू केव्हा बोलसी. बालक खून करोनी त्यासी, सांगत असे ते अवधरा. खून करोनी दावित, मौजी बंधन करा म्हणत. उपनयन होता त्वरित, बोलेन आपण म्हणत असे. ऐसे लोक एकोनी माता पिता, मौजी बंधन तत्वता. करो म्हणती निश्चिता, तयारी करो लागले. सुमूर्त पाहुनी उपनयन, केले पहा मौजी बंधन. बालक वेद मंत्र म्हणून, निज मौनाते सोडितसे. सर्व आश्चर्य वाटत. बालक पहा
वर्षे 7 वेद मंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्ताचा. तव नरसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकाप्रती. आम्ही संन्यासी असो यती ग्रही न राहू निश्चय. ऐसे सांगोनी सर्वाप्रत निघाले स्वामी हिमालयात. तेथे तप आचरित लोक उद्धारा कारणे. तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊनी राहिले. बिलवडी ग्रामासमीत औदुंबर स्थान प्रख्यात. आज झाले असत दत्त स्थान म्हणून या 4 मास राहती तेथ शक्ती ठेविती अमूप. पादुका तेथे स्थापित जग उद्धार कारणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान. मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते. उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधी मुक्त. मुळा विधान करीत ऐसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून. साय देवासी अभयदान श्री गुरु कृपे मिळत असे. भक्तासी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती. धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गाते पावया. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर. सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगती. साय देव दत्त भक्त कळंगची ग्रामी राहत. तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने. श्री गुरु साय देवासी म्हणत सदैव तुझा वंशात दत्त भक्ती राहे नांदत. प्रिय भक्त आमुचा तू साय देव महाभक्त. तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावा समीपत. भविष्य काळी वास करू साय देवाचे वंशात. महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत. तया महाभक्ताचे दत्त कृपा व्हावी प्राप्त. म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे. सरस्वती म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र. श्री गुरु कथा त्याची सांगत महासिद्ध ते अवधारा. श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या. घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे. साय देवासी आश्विसित त ग्रामा समीपत. गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माजारी. साय देवाशी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण. औदुंबर स्थानी येऊन कृष्ण किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त. तेथून पुढे निघत लोक उद्धार करावया. तेथून पुढे निघती नरसिंहवाडी स्थानी जाती. 12 वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले. अध्याय 2 ओवी संख्या 40. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रयाय. दत्तात्रयो हरि कृष्णो मुकुंदो अनंतदायक. मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागर. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येती कृष्णा नदी किनारी राहती.
औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत, लोक उद्धार तप करीत. अनेक लीला दावीत, भक्त रक्षणा कारणे. नरसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत, जल योगिनी सेवा करीत. देव देवता पूजित, ऐसे महास्थान ते. जग उद्धार कारण नरसिंह सरस्वती दत्त आपण. विविध लीला दावून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत श्री गुरुचरित्री वर्णिल्या. महासिद्धस्थान ए वेळा नरसिंहवाडी आहेत हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ, परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत, कोणी वर्णो शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत. एक ब्राह्मण होता तेथ, दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत, शेंगा त्या बहुत लागत. तेथे उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याच्या घरी भिक्षेसी जात, तो प्रेमे नेई ग्रहात. घेवड्याची भाजी वाढीत, तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तयाप्रत, तू होशील श्रीमंत. ऐसे निघत तेथून पुढे जावया. ग्रहाबाहेर येत, घेवड्याचा वेल तोडीत. आणि निघून जात स्वस्थानासी श्री स्वामी. कुदळ घेऊन हातात, ब्राह्मण मूळ खोदू लागत. तो गुप्त धन अकस्मात, त्यासी पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत, ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरवणी उरत, इतुके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत, ऐसे लीला दावित. दारिद्र्य भक्ताचे हरित, करुणासागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नरसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत. कृष्णा नदी समीप वाहत, नरसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुरोणी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगात, देवता येती बाहेरी. जल देवता बाहेर येत, स्वामी पूजा करो लागत. भक्त होई विस्मित, अद्भुत प्रकार पाहुनिया. योगिनी स्वामी ते पूजित, दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत, भक्त तेव्हा पाहतसे. नरसिंहवाडी स्थानात 12 वर्ष श्री गुरु राहत. सिद्धस्थान अद्भुत, निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित, त्याची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ, सद्भक्तांचे निश्चये. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊन राहत. नरसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नरसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत. अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त, 5 पुत्र त्याचे मरत. येऊन नरसिंहवाडीत पादुका ते सेवितसे. पती पत्नी पादुका ते सेवित, पूजा अर्चा करीती नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत, सेवा करीत राहिले.
एक मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागेल. प्रसन्ने वदने गृही जात पुत्र होई तिजप्रत. अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रासी झाली वर्षे 7 घाला आला अकस्मात. पुत्र झाला मृत एके दिनी अवधरा. माता पिता दुखित माता म्हणे आक्रंदत. श्री गुरुनी दिधला वत्स अल्प आयुष्य का झाला. लोक तिसी समजावित परी ती काही न ऐकत. अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी. तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत म्हणे जा पादुका स्थानात. वर लादला तुला तेथे जेथे. पुत्र शवाते घेऊन जाई नरसिंहवाडी स्थान. पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली. स्वप्नी गुरु मूर्ती आली. काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करीत. ऐसे ऐकोनी उठत. माता विस्मित होतसे पुत्रा ते पाहे जीवित. पतीसी उठवून दावित श्री गुरु कृपा अद्भुत. मनोनी नमन करीतसे नरसिंहवाडी पादुका स्थान. अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण. तेथे राहे सर्वदा मनोनी सरस्वती गंगाधर. सांगे गुरुचरित्र विस्तार. श्रोतया विनवी वारंवार. भजा भजा हो श्री गुरुसी. अध्याय 3 ओव्या संख्या 40. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुदारस मनोनी नित्य सेवावा. तया नरसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत. दिन जना उद्धरित कृपा कटाक्षे करोनिया. असो नरसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान. भीमा अमरजा संगम पाहून तप करीती ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीती भिक्षेसी येते ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमेनेई ग्रहात अति आदर करीत असे. एकदा त्या ग्रही जात ब्राह्मण नसे ग्रहात. भार्या त्याची या म्हणत पाठ तेई बैसवया. श्री गुरुसी बैसोनी म्हणे पहा ती ब्राह्मणी. आजी प्यावे भक्त पाणी ग्रही काही असेना. तव म्हणे श्री गुरुनाथ म्हैस बांधलीस दारात. दूध देई मजबत ऐसे म्हणती तिला. श्री स्वामी ती म्हणत वांज म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत 2 हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहुणी लीला स्वामींची. वांज म्हशी दूध देई वार्ता सर्वा कळेही. दर्शनासी गर्दी होई श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण. म्हणे संन्यासासी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी नरसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती जावे कुमसी ग्रामाप्रती. भेटू म्हणती यतीला. बैसोनी या पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात.
यती दुरोणी पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती, त्या रूपे नरसिंह सरस्वती देती दर्शन तेथवा. पाहोनी इष्ट दैवत मुनी स्वामी ते नमस्कारित. म्हणे तू साक्षात दत्त नर रूप राहतसे. ऐशे लीला अनंत श्री गुरु भक्तासी दावित. भक्ती मार्गाते वाढवित गाणगापुरी राहुनी. त्रिविक्रम भारती भजे नरसिंह सरस्वती. लोक बहुमान देती महासाधू म्हणूनिया. दोन विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणित. आम्ही महापंडित चारी वेद जाणतसो. ग्रामोग्रामी फिरोन अनेक पंडिता हरवोन जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत. वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हा सवय वाद करा अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासे. त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्र. काही न कळे आम्हासी. मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणते ब्राह्मण. यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर नरसिंह सरस्वती अवतार. हरिपत्र तया समोर लिहून देईन तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत. त्रिविक्रम यती चालत निघाले ग्रामसी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणित श्री स्वामीसी तेथवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरोण. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणूनिया. श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाते पाचारती. आडत्याने उभय येती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभेत. वाद करून काय मिळत लिहून कासया हवे तुम्हा. अडता खोर ब्राह्मण नोळखिती श्री गुरु लागून. म्हणून त्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात. चारी वेद आम्हा पाठ आम्हा सवय शास्त्रार्थ. करोनी जिंका तुम्ही हो श्री गुरु त्याते समजावित. परी ते न ऐकत वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी. इतुक्या अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी. एक मातंग अवधारी जात होता तेथवा. स्वामी त्याते पाचारती. कोठला कोण विचारिती. तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्यासी सांगत रेषा भूमीवरी काढी सात. शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधरा. मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेष ओलांडित. पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता. म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता बोली लागले अनेक वार्ता. लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामीसी. तिसरी रेष लंघिता म्हणे आपण गंगासुत का मदसी पाचारित. ऐसे म्हणून
पुसतसे चौथी रेष लंगिता म्हणे आपण शूद्र याती जात होतो आपुल्या वृत्ती स्वामी माते पाचारिले पाचवी रेष लंगिता म्हणे मी वैश्या आता व्यापार उदीम तत्वता सोमदत्त नाम माझे सहावी रेष लंगिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करिता गोदावरी नाम माझे सातवी रेष लंगिता क्षणा म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे करा वाद मदसी म्हणत मी आहे शब्द पंडित सर्व वेद कंठस्थ करोनी येथे आलोसे श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी या सवय वेदवादासी तू करावे म्हणून या पाहुनी हा चमत्कार पंडित कापती थरथर करती साष्टांग नमस्कार श्री गुरु नरसिंह स्वामीसी नमस्कार करोनी ब्राह्मण केले क्षमा मागून इकडे शूद्र होऊनी ब्राह्मण लोकांशी ते म्हणत असे मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागून हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे स्वामी शिष्यासी म्हणती पाणी ओता शिरावरती होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर करोनी स्वामीसी नमस्कार शेतावरी तो जात असे श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त दत्त अवधूत आपुले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे अध्याय 4 ओवी संख्या 53 अध्याय 5 श्री गणेशाय नमः ओम दत्त परब्रह्माय स्वाहा दिगंबर मुने बाला समर्था विश्व स्वामिनी परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परम ब्रह्म प्रचोदयात ओम दत्तात्रयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात असो गाणगापुरात महिमा चंद्रकलेसम वाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरोनी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभीष्टे पूर्ण होती दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांजेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्ता प्रत श्री गुरु ते पाहता माहूरगड स्थान एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हर तसे करीतीसी अनेक उपचार परी रोग दुधर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नरसिंह सरस्वती समर्थ यतीवराते पाहावया रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शन कारण परी प्रवासाचा शीन त्या रोग्याते साहेना गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरुमूर्तीसी पाहत परम आनंदे डोलतसे रोगी असे डोलित त्याते काढावे म्हणत तो झाला मृत पत्नी आकंत
करीत असे. कळले स्वामीसी वर्तमान, चरण तीर्थ देवोन, प्रोक्षा म्हणती विप्रा लागोन, जिवंत हो ओनी बैसला. सर्व करीती जय जयकार, नरसिंह सरस्वती ईश्वर, प्रकटला पहा भूवर, नर रूपाते धरुनिया, ऐसा महिमा अपरंपार, दीन दयाळ करुणा सागर, बाल मुकुंद भक्तोद्धार, करीत राहे सर्वदा, अनेक रूपे धरित, दीन जना उद्धरित, भगवान श्री दत्त लोकोद्धार वा कष्ट तसे. त्याचा महिमा अनंत, कृपा त्याची अनंत, रूपे त्याची अनंत, अनंत नामे तयाची. मानव जन्म महिमा, गुरु सांगती विस्तोरण, न करिता परमार्थ साधन, पशु जन्म प्राप्त होतसे. ईश्वरी कृपा म्हणून प्राप्त होई मानव जन्म, दान धर्म ईश्वर चिंतन, सफल जन्माते करीतसे. प्रगती न करिता अध्यात्मात, तिर्यक योनी होई प्राप्त, पशु पक्षी प्राणी होत, ऐसे मनुष्य अवधारा. पहा विद्वान पंडित, जयपत्रे होते घेत, गर्विष्ठ आणि उन्मत्त, व्याघ्र जन्मा गेले ते. प्रथम झाले ब्रह्म संबंध, सहस्त्र वर्षे यातना भोगत, उपरी व्याघ्र जन्म मिळत, ऐशी झाली अधोगती. प्रगती करण्या अध्यात्म मानव जन्म होई प्राप्त. ही संधी दवडू नका व्यर्थ, श्री गुरु म्हणती भक्तांना, विश्वधरा कारण, सदैव कष्टे नारायण, अगाध त्याचा महिमान, कोणी वर्णो शकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होतो. दूरदुरोनी लोक येत, स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान, भक्त करीती आराधन, होई सहस्त्र भोजन, ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र, दारिद्र्य असे पीडित, स्वामीसी भोजन करावे म्हणत, शिदा घेऊन येत असे. तिघांसी पुरेल इतके साहित्य, तो सवे घेऊन येत. परी जव पाहत असंख्य, नित्य जेवताती. रोज जेवती हजार, पाहोनी भ्याले अंतर, स्वामी भोजनाचा विचार, सोडूनी तो देतसे. ब्राह्मण तयासी म्हणत, सहस्त्र भोजन होई नित्य, स्वामीसी तू काय देत, म्हणून चेष्टा करताती. स्वामी तयासी पाचारती, शिदा त्याचा पाहती. स्वयंपाक करी म्हणती, ऐसे सांगती तयाला. तियापुरत अन्न तयार करीतो ब्राह्मण, स्वामी म्हणती स्वयंपाक तुझा मजे जवळी, कफली त्यावरी टाकीत, वाडा म्हणती वापरत. शिष्यासी स्वामी म्हणत, सहाय्य करावे तयाला. शिष्य सहाय्य करीत, पंक्ती उठवू लागत, 4 सहस्त्र जेवत, ऐसा महिमा श्री गुरुचा. जलचरांसी देत अन्न, पक्ष्यांसी देत अन्न, होई अन्नपूर्णा प्रसन्न, ऐसा महिमा श्री गुरुचा. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरुचरित्र ऐसे पडियेसी. याची निमित्ते बहुवासी, भक्त झाले श्री गुरूंचे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र अपार, कथा ऐका मनोहर, सकलाभिष्टे प्राप्त होती. अध्याय 5, ओवी संख्या 40. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य, दूरदुरोनी लोक येत, श्री गुरु दर्शना कारणे. एक ब्राह्मण दर्शन येत, सवय पत्नी असत, वय वर्षे 60 असत. येवोनी रमी श्री गुरुसी, श्री गुरु स्थितीयेसी,
काय इच्छा मानसी? ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या. झाले वांज ह्या जन्मात दूषण करीती समस्त. पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थसे. श्री गुरु म्हणती तियेसी कोण जाणे पुढील जन्मासी. या जन्म पुत्र कन्येसी पावसी ऐसे करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी. स्वामी म्हणती चिंता काहीसी आपण येथे असताना. त्याच रात्री होई विटाळासी एक वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धा हर्षे. ऐसा महिमा श्री गुरुचा. नाम सरस्वती ठेवीत श्री गुरुसी ती म्हणत नरसिंह केव्हा येत उद्धरी माझ्या तव कृपे. हसोनी स्वामी म्हणत पुढील वर्ष पुत्र होत. श्री गुरु वचन यथार्थ पुत्र झाला परियेसा. ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणार. श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत से. नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत. सर्वांगी असे कुष्ठ शरण येई गुरुसी. एक काष्ट त्याते देत म्हणती सेवी तयाप्रत. पाने घाली नित्य सेवा याची तू करे. यासी जवळ येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण. ऐकोनी हे आश्वासन विप्र घेई काष्टाचे. संगमावरी जाऊन तेथे काष्ट रोवून नित्य घाली स्नान त्या काष्टासी प्रेमीने. ऐसे जाती दिवस सात श्री गुरु पाहवयासी येत. कमंडलू तीर्थ घालीत मंत्रोनी त्या काष्टासी. तात्काळ पर्णी फुटत औदुंबर वृक्ष दिसत. नरसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा दयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत. नरसिंह सरस्वतीचे दत्त ऐशा लीला तयाच्या. एकदा साई देवासी घेऊनी जाती संगमासी. दावुनी वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात अग्नी घेऊनी ये परत. दोन सर्प पाठवित पथ दाविनिया तया लागे. काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवित तया साई देवासी. एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत. झाडणे सारवण करीत आश्रमात राही तो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी. भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती तयासी तू का न गेलासी. तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला. शिवरात्रीची दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैलेसी यात्रा पाहुणी येऊया. तो म्हणे श्रीशैल्य दूर असता 15 दिन चालया लागत. आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे. त्याची जवळ बोलवीत पाय धरी म्हणती घट्ट. दुसऱ्या क्षणी श्रीशैल पर्वत जाऊन या पोचले ते. स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात शिवदर्शना करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नरसिंह सरस्वती दिसत. लोक त्यांचे दर्शन घेत पाहुणी विस्मित होत असे. करुणी तेथेच नमस्कार परतोनी येई बाहेर. जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येऊनी नमितसे. म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नरसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नका. तुझी अससी परमेश्वर भरोनी राहसी चराचर. ऐसे म्हणून नमस्कार
करी भक्त श्री गुरु ते. नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेत वर्ण. तुळजापुरा जाओन 3 वर्षे आराधिले. 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरुषचरणी पूर्ण रूपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत. तेथे असती श्रीदत्त बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत. मनुष्यापासी का पाठवित ऐसे म्हणे देवीसे. पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत. तो नर नव्हे दत्त जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी. प्रवास करोनी अष्ट दिशी गाणगापुरी पोचत असे. दुरोने श्री गुरुसी नमस्कारित श्री गुरु त्यासी म्हणत. देवी पासोनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा. ऐकोनी ऐसी मात चरणी नमस्कार करीत. म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनीचे सर्वही. श्री गुरु म्हणती साय देवासी. न्यावे संगमी त्यासी यासी. दूर टाका त्याच्या वस्त्रासी. संगमी स्नान करावे. नवी वस्त्रे द्यात यासी. आना मग गाणगापुरासी. ऐसे सांगोनी तयासी संगमी देती पाठवनिया. जुनी वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत. सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया. येई मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत. म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नर रूपे अवतरला. ऐसे अगाध महिमा नित्य होई अन्नदान. ते गाणगापूर स्थान अपार महिमा तेथेचा. हिप्परगी ग्रामात नंदी नामे कवी असत. शिवावरी कवित्व करीत 5 कवन नित्य करी. लोक म्हणती तयाप्रत नरसिंह सरस्वती सुदत्त. त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार. नरसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी. ऐसे बोलूनी आपण गेला शिवपूजे कारण. पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नरसिंह सरस्वती बैसले तयासी दिसते. हसोनी तया ते म्हणती माझी पूजा करीतोसी का. पाहोनी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार. म्हणे नरसिंह सरस्वती शंकर नररूपे अवतरला. येऊनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य. ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत. दर्शनासी येती 7 भक्त. सर्वही श्री गुरु ते म्हणत यावे आमुच्या घरासी. श्री गुरु सर्वा हो म्हणती. सर्वही आपुल्या घरा जाती. पुन्हा कालांतरे मिळती. म्हणे श्री गुरु घरी आले. 8 रूप झाले आपण. अपार महिमा नारायण. 7-8 ठाई गेले आपण. गाणगापूरही होतची. श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरला असे त्रिमूर्ती. गाणगापुरी वास करती. आता असे प्रत्यक्ष किती वर्णावा महिमा. जेथे वेदांची झाली सीमा. लक्षावधी भक्तजना उद्धरिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत. नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणती काय आहे तुझ्या मनात. तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तयाप्रत कापून टाकी शेत. विस्मय पाही भक्त काय करावे
म्हणून या परी क्षणात सावरून म्हणे आज्ञाप्रमाण ताती शेत कापून वेळा म्हणती लोक तयात परी घडले विपरीत ते रात्री अति वर्षा होत सर्वांचे पीक होई नष्ट वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत ज्वारी वाटे लोका का ओला दुष्काळ म्हणून या ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा एके ईश्वरी महिमा नरसिंह स्वामी सरस्वतींची म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांसी नमस्कार नरसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रकटले. अध्याय 6 ओवी संख्या 66. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रया गुरुवर्या मजवरी करी तू दया सद्भक्तांसी सदया अन्न वस्त्राते देई तू तैसेची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन करुणामय ज्यांचे जीवन लोकुदार्थ अवतरले तया गाणगापुरा ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत भीमा अमरजा संगमस्थानत तप केले श्री गुरुने श्रीपाद श्रीवल्ल अवताराता रजक एक सेवा करीत पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयासी तो बिदरचा राजा होत श्री स्वामींच्या दर्शनासी येत काय रजका कैसा असत श्री गुरु म्हणती तयाला राजा ते पूर्वजन्म आठवत म्हणे श्रींची कुर्वापुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊनी जन्मलो जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत औदुंबर नरसिंहवाडीस ग्रामोत्पन्न दान देतेसे तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत ब्राह्मण वस्ती वसवित श्री गुरु सेवा करावया रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त ऐसा अद्भुत स्थान ते आजही गाणगापुरात स्थान ऐसे दिव्य महिमा संपन्न लाखो लोक दर्शना कारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वय राहत लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती यश कीर्ती धन मान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होतसे ऐसे अद्भुत स्थान केले जगोद्धार्थ निर्माण आणि स्वय आपण कर्दळी वनात गेले ते स्वामी नरसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचरती कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त व्हावय कारणे पादुका स्थापिती तेथे निर्गुण पादुका का त्या म्हणत आणि तेथून निगत नरसिंह स्वामी सरस्वती गाणगापुराहुनी निगत सांगती असती 4 भक्त श्रीशैल्य पर्वती येत मल्लिकार्जुना ते पाहावया काही दिन तेथे राहत मग भक्तासी सांगत जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत कर्दळी पानावरी बसित कृष्णा नदी माझारी आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसोनी जात पैलतीरासी श्री स्वामी कर्दळी वनाते बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी पैल तीरा जाओनी होत हात दावीत भक्तांना 2 पावले पुढे जा आणि पहा होती गुप्त ऐसा लीला अद्भुत
भक्त विस्मये पाहती नरसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती. 700 वर्ष पूर्ण होती या घटनेस अवधरा. कली 5101 1921 शालिवाहन शक प्रमादी नाम सविस्तारात ग्रंथ पूर्ण झाला हा. श्रीदत्त आज्ञे करोन होई ग्रंथ निर्माण भाविका ताट भरोन अमृत पहा वाढिले. औदुंबर, नरसिंहवाडी, गाणगापूर, दत्त तीर्थे मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे. आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर. श्री नरसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीत असे. ऐशा लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त. दत्त अवधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत. सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होते निश्चय देवतांची कृपा होत सिद्धांची दर्शन होत परमार्थी प्रगती होत पठणे नित्य ग्रंथाचे अडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत भाविकांची मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होत असे. अध्याय 7 ओवी संख्या 31 इति श्री दत्त अवधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त. एकूण ओव्या संख्या 301. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त